वाटचाल करूया. थँक्यू व्हेरी मच. आपण सेशनला सुरुवात करू. ओके, आजचं सेशन जे आहे ते डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर आता जेव्हा आपण हा विषय म्हणतो ना फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, तर खाद्यपदार्थाचा संबंध येतो. तर आपल्या भारतामध्ये बघाल ना, तर जे काय खाद्यपदार्थ आहे हे 43% हे बिफोर बिंग कन्झ्युम, लोकांनी खायच्या आधी ते वेस्ट होतं. बिफोर बिंग कन्झ्युम ते वेस्ट होतं, फेकून द्यावं लागतं. एवढं आपल्या इथे भारतामध्ये वेस्टेज आहे. आता हेच जर आपण वाचवू शकलो ना, तर पूर्ण भारताची इकॉनॉमी पूर्ण बदलू शकतो. ओके, तर मग त्यामध्ये आपण काय करतो की हा जो विषय आहे की डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, हे आपलं प्रिझर्वेशनचं काम करतं. तर प्रिझर्वेशनचं काम करत असल्यामुळे त्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ मिळते, आणि मग शेल्फ लाईफ मिळालं मग भरपूर उद्योग, लॉट ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी निर्माण होतात. म्हणून ह्या सेक्टरमध्ये आपल्याला स्कोप खूप आहे. हे सेक्टर जर तुम्ही बघाल, स्टील इट इज अ बेबी इंडस्ट्री. अजून नवीन नवीन याच्यामध्ये नवीन नवीन एक्सपेरिमेंट चालू आहेत, अजून एक्सपेन्शन चालू आहे. ओके, तर काय काय आहे आपण समजून घेऊया. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी घेऊन जातो. तर वाय टू डू फूड प्रिझर्वेशन. एक तर बघा, आता खाद्यपदार्थाबद्दल आपण बोलतो, तर फूड प्रिझर्वेशन का केलं जातं, का करावं. एक तर काय होतं की आपले जे सगळे जे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जे आहेत हे पेरिशेबल असतात. काही यांना 1 दिवसाचं शेल्फ लाईफ असतं, काही प्रोडक्ट्सना 8 दिवसाचं शेल्फ लाईफ असतं. अरे 8 दिवसात, आणि काही बरेचसे सीझनल प्रोडक्ट असतात की त्या सीझन मध्येच फक्त मिळतात. मग ते ऑफ सीझनला पण तो प्रोडक्ट मिळावा, किंवा त्या प्रोडक्टला आपण शेल्फ लाईफ आणू शकलो, तर मग आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. आता हे सगळे प्रोडक्ट खराब का होतात जर बघितलं, तर त्यामध्ये ह्या सगळ्या फळभाज्यांमध्ये वॉटर कंटेंट असते, पाणी असते. हे पाण्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत असते. या सगळ्या पाण्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत असते. तर मायक्रोबियल ग्रोथ झाली की मग त्यामध्ये फंगस येईल, प्रोडक्ट खराब व्हायला लागतो, स्टेल होतो, वास खराब येतो त्याचा. ओके, तर वेगवेगळे खराब होण्याच्या पद्धती त्याच्या सुरू होतात. तर मग हे सगळं आपल्याला स्टॉप करायचं असेल तर मग आपल्याला फूड प्रिझर्वेशन करावं लागतं. ओके, तर फूड प्रिझर्वेशन केल्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला शेल्फ लाईफ चांगले मिळते. काही केसमध्ये 2-2 वर्ष शेल्फ लाईफ मिळते, काही केसमध्ये 1 वर्ष आपल्याला शेल्फ लाईफ मिळतं. ते केल्यामुळे कसं आहे ना की आपल्याला टाइम मिळतो प्रोडक्ट सेल करायला. म्हणून तुम्ही बघा, बरेचदा शेतकऱ्यांचा इश्यू बघाल तर पेरिशेबल असल्यामुळे 1-2 दिवसात त्यांनी निर्णय नाही घेतला आणि त्यांचा पडून राहिला माल, तर फेकून द्यावा लागतो, खराब होऊन जातो, फेकून द्या. बरेचदा आपण पेपरमध्ये वाचतो की टोमॅटो रस्त्यावरती फेकून दिलेत का, तर त्यांना परवडतच नाही. ओके, तर मग हे सगळं जे आहे ना, हे वेस्टेज आपण प्रिझर्व करू शकलो तर मग सगळ्यांचाच फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण फायदा होईल, जे प्रिझर्व करणार त्यांचा पण फायदा होईल, आणि जे कस्टमर घेणार आहेत त्यांचा पण फायदा होणार याच्यामधून. ओके, तर त्यांचा पण याच्यातून फायदा होऊ शकतो. तर मग आपल्याला वेगवेगळे प्रिझर्वेशन मेथड्स काय ते समजून घेऊया आपण. तर कॉमन फूड प्रिझर्वेशन मेथड्स काय आहेत. एक तर रेफ्रिजरेशन. तुम्ही घरी पण बघाल की एक्स्ट्रा फूड राहिलं की फ्रीज मध्ये ठेवतात, मग फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर काही दिवसानंतर परत ते गरम करून खाल्लं जातं. हे रेफ्रिजरेशन झालं. तसंच फ्रीजिंग. फ्रोझन फूड आपल्या मार्केटमध्ये मिळतात बघा, ग्रीन पीज आहेत हे फ्रोझन फॉर्म मध्ये असतं, नंतर स्वीट कॉर्न आहे फ्रोझन फॉर्म मध्ये असतं, नंतर इव्हन बर्गरचे पॅटी, असे बरेचसे फूड आहे ते फ्रोझन फॉर्म मध्ये विकलं जातं. याच्यामध्ये फक्त एकच डिसएडव्हान्टेज असा आहे की एंड कस्टमर पण, इव्हन कस्टमरला पण ते फ्रोझन फॉर्म मध्येच तो ठेवावा लागतो तो प्रोडक्ट, म्हणून त्याच्यामध्ये जी प्रोसेस कॉस्ट आहे ना ही जास्त होते. ओके, तो एक डिसएडव्हान्टेज होतो. अदरवाईज फ्रीजिंग खूप प्रिझर्वेशन मध्ये खूप ऍडव्हान्टेज मधला आहे. तसंच कॅनिंग, बरेचसे प्रोडक्ट कॅन केले जातात आणि एक्सपोर्ट केले जातात. ओके, त्याचबरोबर लोकल मार्केटमध्ये पण सेल केलं जातं. त्याच्यामध्ये शुगर सिरप मध्ये डिप करतील, गोड पदार्थ असतो तो शुगर सिरप मध्ये डिप करतील, कॅन करतील आणि एक्सपोर्ट करतील. आंबट पदार्थ असतील तर ब्राईन वॉटर किंवा सॉल्ट सोल्युशन मध्ये डिप करतील आणि मग एक्सपोर्ट केलं जातं. ओके, तर हे कॅनिंग मध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स पण आपण कॅन करून मार्केटमध्ये सप्लाय करू शकतो. आपला आजचा विषय जो आहे तो डिहायड्रेशन, त्याबद्दल नंतर येतो. फ्रीज ड्रायिंग पण त्यामधलाच आहे. नंतर सॉल्टिंग. काही प्रोडक्ट ना सॉल्ट लावलं जातं. ओके, सॉल्ट लावून तो, फॉर एक्झाम्पल फिश आहे, आवळा आहे, कैरी आहे, याला मीठ लावतात आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो मीठ लावून. तसंच पिकलिंग, लोणचं बनवणं पण हे
प्रिझर्वेशनचं मेथडच आहे, म्हणून ते प्रिझर्वेशन केलं जातं. पॅश्चरायझेशन, आता मिल्क आपल्याला जे घरी मिळतं पॅकिंग केलेलं मिल्क असते ते पॅश्चराइज केलेलं असतं. मिल्कला पण शेल्फ लाईफ खूप कमी असते, पण ते पॅश्चराइज केल्यानंतर काय होतं की त्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ ही रिटार्ड केली जाते. मग तो 4-5 दिवस तो प्रोडक्ट टिकतो. मग आपल्याला घरी येईपर्यंत पॅकिंग केलेला तो प्रोडक्ट आपल्याला फ्रेश मिळतो. ओके. त्याचबरोबर अंड पण असते. अंड्याला आपण पॅश्चराइज केलं तर 58 डिग्रीजला ते पॅश्चराइज केलं जातं. तर 1 महिना त्याला शेल्फ लाईफ मिळते अंड्याला प्रेशराइज केलं तर. तसंच फर्मेंटेशन, वाईन वगैरे जे बनवतात ते फर्मेंटेशन प्रोसेसने पण त्याला शेल्फ लाईफ आणली जाते. तसंच केमिकल प्रिझर्वेशन असतं. मग केमिकल्स मध्ये सोडियम बेन्झोएट आहे, ऍसिटिक ऍसिड आहे, ओके, सल्फाइड्स आहेत, असे वेगवेगळे केमिकल्स असतात. ते केमिकलचा वापर करून त्या प्रोडक्टला त्या प्रोडक्टमध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत नाही आणि प्रिझर्व केलं जातं. तसंच इरेडिएशन, रेडिएशन चेंबर मधून, आता मँगोचा सीझन चालू आहे तर मँगो एक्सपोर्ट करायच्या आधी ते रेडिएशन चेंबर मधून पास करतात. तसंच कांदा आहे, बटाटा आहे, हे रेडिएशन चेंबर मधून पास करतात. मग त्यामध्ये कसं होतं की मायक्रोब्स, जे काय मायक्रोब्स वगैरे असतील ते मारले जातात. मारले गेल्यानंतर ते एंड कस्टमर पर्यंत जाईपर्यंत तो प्रोडक्ट फ्रेश राहतो. ओके. तर मग ते रेडिएशन चेंबर मधून तो प्रोडक्ट पास केला जातो. ओके. तो पास केला की मग त्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ. इव्हन काही आयुर्वेदिक पावडर्स असतात त्यामध्ये काय केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरले तर मग कसं आहे की त्याचं फॉर्म्युलेशन चेंज होतं. मग ते चेंज न होण्यासाठी काही लोक काय करतात की त्या पावडर ते रेडिएशन चेंबर मधून पास करतात. मग त्याला 2 वर्ष शेल्फ लाईफ मिळते. त्यामध्ये मग मायक्रोबियल ग्रोथ होत नाही आणि मग तो रेग्युलर तो प्रोडक्ट वापरला जातो. मग रेडिएशन इज ऑल्सो प्रिझर्वेशन मेथड. त्याचबरोबर इतर पण आहेत. नायट्रोजन गॅस वापरतात प्रिझर्वेशनसाठी. लेस वगैरे सारखे प्रोडक्ट जे असतात, फ्राईड प्रोडक्ट्स असतात, त्यामध्ये नायट्रोजन गॅस वापरून प्रिझर्व केलं जातं. कार्बन डायऑक्साईड गॅस वापरून प्रिझर्व केलं जातं. असे वेगवेगळे मेथड्स आहेत प्रिझर्वेशनचे. ओके. त्यामधला आपला जो विषय आहे ना आजचा, तो डिहायड्रेशन आहे विषय. ओके. तर मग डिहायड्रेशन मध्ये आपण बघायला गेलं तर व्हॉट इज फूड डिहायड्रेशन. तर कुठचंही फूड आपल्याला डिहायड्रेट करायचं असेल तर व्हॉट इज दॅट. डिहायड्रेशन म्हणजे काय. डिहायड्रेशन इज अ प्रोसेस of reducing moisture of food to low levels for improved shelf life by adding one or more forms of energy to the food. Most commonly, heat is added to the food by hot air, which also carries the moisture away from the food. आता हे जे डिहायड्रेशनची प्रोसेस आपण इथे एक्सप्लेन केलेली आहे. आता बघा मगाशी आपण काय बोललो की कुठचाही खाद्यपदार्थ जो आहे, मग तो भाज्या असो किंवा फळं असो, त्यामध्ये वॉटर कंटेंट असते. त्यामध्ये वॉटर कंटेंट असल्यामुळे काय होतं की त्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. ओके. मायक्रोबियल ग्रोथ. आता आपण डिहायड्रेशन प्रोसेस मध्ये काय करतोय, ते त्या प्रोडक्ट मधलं पाणीच काढून टाकतो. ते पाणी काढल्यामुळे काय होतं की त्या प्रोडक्ट मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे स्कोप रिड्यूस होतं. मग पाणी काढल्यानंतर आपण त्याला जर पॅकिंग चांगलं केलं, नवीन मॉइश्चर येऊ दिलं नाही आतमध्ये त्या प्रोडक्ट मध्ये, मग त्याला आपल्याला शेल्फ लाईफ चांगली मिळते. मग काही केसमध्ये 2 वर्ष पण शेल्फ लाईफ मिळेल, काही केसमध्ये 1 वर्ष मिळेल, काही केसमध्ये 8 महिने पण मिळेल. मग विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह, विदाउट एनी केमिकल्स आपण त्या प्रोडक्टना शेल्फ लाईफ आणू शकतो. ओके. मग आता डिहायड्रेशन, फूड डिहायड्रेशन काय आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग मॉइश्चर फ्रॉम द फूड. त्या प्रोडक्ट मधलं जे मॉइश्चर आहे किंवा वॉटर कंटेंट आहे ते काढलं जातं. ते एवढ्या कमी प्रमाणात आणलं जातं की त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होणं शक्य होत नाही. बरोबर. आणि मग त्याचबरोबर त्यामध्ये व्हॅल्यू एडिशन केलं जातं. त्या प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू एडिशन करून ते प्रोडक्ट विकले जाऊ शकतात. आता हे कसं आपण मॉइश्चर कसं काढलं जातं. त्या प्रोडक्टला ना हीट अप्लाय केले जातं थ्रू हॉट एअर. गरम हवेच्या माध्यमातून त्या प्रोडक्टला हीट दिली जाते. हीट दिल्यामुळे काय होतं की त्या प्रोडक्ट मधलं मॉइश्चर बाहेर येतं. बाहेर आल्यानंतर तो प्रोडक्टचं मॉइश्चर काढलं जातं. ते काढल्यामुळे त्या प्रोडक्टला मग आपल्याला शेल्फ लाईफ चांगली मिळते आपल्याला. ओके. आता तुम्ही बघा हा जो प्रोडक्ट आहे, आता हे डिहायड्रेशन आपण विषय आता समजून घेतला की काय आहे. आता ह्याच्यापासून मग ऍप्लिकेशन्स काय. एकदा डिहायड्रेशन करायचं आपण शिकलो. आता आपल्याला लक्षात आलं की डिहायड्रेशन प्रोसेस मध्ये आपण मॉइश्चर काढायचं काम करतो आणि त्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ आणतो. आता हे शेल्फ लाईफ आणताना आता आपल्याला ह्याच्याबरोबर कुठचे आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते आता पुढचा विषय आपण बघूया. आता तुम्ही बघा हा जो प्रोडक्ट दिसतो ना आपल्याला, सगळ्यांचा आवडता प्रोडक्ट आहे. काश्मीर टू कन्याकुमारी, होल ऑफ इंडिया, गावोगावी, खेड्यामध्ये पण सगळीकडे हा प्रोडक्ट स्नॅक्स म्हणून खाल्ला जातो. आवडीने खाल्ला जातो. शाळेमधली मुलं पण खातात, मोठी माणसं पण खातात, म्हाताऱ्या माणसांना पण आवडतो हा प्रोडक्ट. करेक्ट. आता हा प्रोडक्ट तुम्ही बघा ज्या कंपनीने लॉन्च केला आहे त्याचा एका कंपनीचं वार्षिक टर्नओव्हर बघाल नुसतं नूडल्सच्या ह्याच्यात तर 10,000 कोटीचा बिझनेस आहे. हा प्रोडक्ट बघाल ना, इन्स्टंट नूडल्स,
तो आपण कसा केला जातो, पाणी घेतलं जातं, त्यांनी मेजरमेंट दिलं असं 1.5 कप असेल तर 1.5 कप पाणी घेतलं जाईल, त्यामध्ये नूडल्सचे पॅकेट उघडलं जातं, ते क्रश करून टाकलं जातं त्यामध्ये, आणि मसाल्याचं पॅकेट उघडलं जातं, ते मसाला पण त्या पाण्यामध्ये टाकलं जातं, आणि मग ते थोडा वेळ ते बॉईल केलं की तो प्रोडक्ट शिजून जातो आणि तो प्रोडक्ट रेडी टू इट, खाण्यासाठी तो तयार असतो. म्हणजे ते पॅकिंग जे होतं ते रेडी टू कुक साठी होतं. मग आपण कुक केल्यानंतर तो रेडी टू इट झाला, खाण्यासाठी तयार झाला. मग ही जी टेक्निक आहे ना, ही टिपिकल डिहायड्रेशनची टेक्निक आहे. या टेक्निकच्या आधारावरती हे जे प्रोडक्ट आपण आता जो बघितला तर तो बनवला जातो. मग त्या कन्सेप्ट वरती आता नुसत्या नूडल्स वरती 10,000 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आहे त्यांचा, एका कंपनीचा. इतर कंपनीचा अजून पण आहे, बरोबर. तर 10,000 कोटीचा, त्यामधला आपण 1% जरी फक्त मार्केट मिळवलं ना तर आपल्यासाठी खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. मग हा एक प्रोडक्ट होऊ शकतो, बरोबर. आपण डिहायड्रेशनचं टेक्निक वापरून आपण हे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट असे बनवू शकतो. किंवा ह्या ज्या कंपनीज असतात ना, नूडल्स बनवणाऱ्या ज्या कंपनी, इन्स्टंट फूड बनवणाऱ्या ज्या कंपनीज आहेत, तुम्ही त्यांना रॉ मटेरियल सप्लायर होऊ शकतात. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला ग्रीन पीस दिसत आहेत, ते ग्रीन पीस डिहायड्रेट केलेले असतात, पाण्यात टाकल्यानंतर ते परत फुगतात ते आणि ओरिजिनल प्रोडक्ट सारखे होतात. मग त्यात टोमॅटो आहे, ओके, नंतर स्प्रिंग अनियन आहे, गाजर असेल, ओके, जे काय आहेत ना ते सगळे आधी आपल्या ते पावडर, ते पाऊच मध्ये बघितलं आपण तर आपल्या पावडर फॉर्म मध्ये दिसतं, पण जेव्हा पाण्यात टाकतात ते परत रिहायड्रेट होतं, मग आपल्या ते शेप्स दिसायला लागतात, करेक्ट. मग ते सगळे जे प्रोडक्ट आहेत ना ते स्वतः ते बनवत नाहीत कंपनी, ते सगळे आउटसोर्स केलेले आहेत, मग ते दुसऱ्यांकडून घेतात. मग तसं आपण त्यांना, त्या कंपनीजना आपण सप्लायर होऊ शकतो. ओके, रॉ मटेरियल सप्लायर. मग हा नूडल्सचा एक प्रकार आहे. तसं मग असे नूडल्स उचलून तुम्ही खाऊ शकतात, बरोबर. तसंच मग आता हा सूप आहे, टोमॅटो सूप आहे. आता सूपचं तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट बघाल ना, हा पण टिपिकल इन्स्टंट जो आहे, इन्स्टंट रेडी टू कुक सूप आहे. त्याच्यामध्ये पण पाणी ऍड केलं जातं, गरम केलं की तो सूप तयार होतं. आता हे सूप मध्ये बघाल तर प्रोडक्शन कॉस्ट बघाल 180 ते 200 रुपयामध्ये 1 किलो पावडर बनते. कितीला विकतात? 1,000 रुपये किलो, 1,500 रुपये किलो, 2,500 रुपये किलो, अशा रेटने विकले जातात ह्या प्रोडक्ट, बरोबर. आता मग हे इन्स्टंट फॉर्म मध्ये केलेले सूप मग आपण पण करू शकतो, बरोबर. आता ह्या एका कंपनीचा ह्याच्यामध्ये सेल जो आहे वार्षिक 7,000 कोटीचा बिझनेस आहे. 10,000 कोटी नुसता नूडल्सचा आहे आणि सूपचा बघाल तर 7,000 कोटीचा, दोन्ही मिळून जर बघितला तर 17,000 कोटीचा नुसता 2 प्रोडक्ट वरतीच बिझनेस आहे, बरोबर. आता हे हे पूर्ण टिपिकल, हा पण जो इन्स्टंट सूप आहे ना, हा पण टिपिकल डिहायड्रेशनचाच कन्सेप्ट आहे. डिहायड्रेशनची टेक्निक वापरूनच हे प्रोडक्ट बनवले जातात, बरोबर. मग हा आता थिक सूप झाला. तसं मग आपण क्लिअर सूप पण बनवू शकतो. मग आता सूप मध्ये आपल्या, तुम्ही बघा मार्केटमध्ये इन्स्टंट सूप मिळत आहेत, त्याचबरोबर आपण वेगळं पण काय आणू शकतो, तर आपण हेल्थ सूप्स आणू शकतो. मग ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्याकडे सूप्स होऊ शकतात, ज्यांना एक जनरल टॉनिक, ज्यांना फिटनेस चांगला मेंटेन करायचं आहे त्यांच्यासाठी सूप होऊ शकतं, ओके. ज्यांना वेट गेन करायचं आहे, वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी सूप वेगळं होऊ शकतं, ओके. असे वेगवेगळ्या आजारांसाठी आपण वेगवेगळे स्पेशालिटी सूप्स करू शकतो, बरोबर. मग एक मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. लोक चहा पियाच्या बदली सूप्स पितील, हेल्दी सूप्स पितील, ओके. तर मग वेंडिंग मशीनच्या सूप, चहाच्या बदली वेंडिंग मशीनच्या सूप्स मिळू शकतील लोकांना. असे वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये आपण डिफरंट रेंज ऑफ सूप्स आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो, डिहायड्रेशनच्या टेक्निक वापरून, बरोबर. तसंच मग आता पोहे, आता हे टिपिकल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, बरोबर. तर आता तुम्ही बघा पोहेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आणू शकतो. मग कांदा पोहे, बटाटा पोहे, असे वेगवेगळे कन्सेप्ट असलेले आपण पोह्यांची रेंज आणू शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड केलं, गरम केलं की त्यांचे पोहे तयार होतील, बरोबर. मग पोहे आहेत, मग इन्स्टंट. आता तुम्ही बघा हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ना, आता मी जे बोलतोय ते सकाळचे ब्रेकफास्टचे आहेत. आता आज रविवारी तुम्ही विचार करा, तुम्ही जे सकाळी ब्रेकफास्ट केला असेल हे सेशन ऐकायच्या आधी, तर तो जो प्रोडक्ट आहे ना, तुम्ही जो काय खाल्ला असेल तो आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो. इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये तो आपण प्रोडक्ट करू शकतो, ओके. मग पोहे आहेत इन्स्टंट फॉर्म मध्ये. आता बघा नूडल्स, मॅगी कंपनीने आता हे पोहे आणलेत, 5 व्हरायटीचे पोहे आणलेत त्यांनी. आता ते ऑल इंडिया टिपिकल महाराष्ट्रीयन प्रोडक्ट होता, त्यांना ही संधी दिसली, बघा टिपिकल महाराष्ट्रीयन प्रोडक्ट आहे, आपण विचार करत राहतो, तर त्यांनी आता हा प्रोडक्ट लॉन्च केला. आता ऑल इंडिया ते विकतील, ओके. एका प्रोडक्ट नुसतं नूडल्स मध्ये 10,000 कोटीचा बिझनेस करतात, आता ह्याच्यामध्ये पण 10,000 कोटीचा बिझनेस करतील आणि इंटरनॅशनली पण हा प्रोडक्ट विकतील, बरोबर. ते इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये ते प्रोडक्ट आहे. तर मग ते करू शकतात, तर आपण पण करू शकतो आणि आपल्या हातचे प्रोडक्ट आहे ते. तसंच मग उपमा आहे,
मग उपमा पण आपण रेडी टू कुक, इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो. मग इन्स्टंट ह्याच्यामध्ये मग आपण ड्रायफ्रुटचा उपमा, ओके, नंतर पालक उपमा, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपमा आणू शकतो. ते लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचं उपमा तयार होईल. आपल्या फक्त डिहायड्रेशनची टेक्निक समजून घ्यायची आणि त्याचा वापर केला तर आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये उपमा पण आणू शकतो. त्याचबरोबर चटणी दिसत ज्या बाजूला, तर चटणी पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. कारण फक्त पाणी मिक्स केलं की त्यांची चटणी तयार होईल. उपमाला तरी गरम करावं लागेल, गरम खायला लोकांना आवडतो, आपण गरम करून ते आपण करू शकतो. ओके, तर मग इन्स्टंट फॉर्म मध्ये होऊ शकतं डिहायड्रेशन करून, रेडी टू कुक असणार आहे तो प्रोडक्ट. तसंच मग आता हा जो प्रोडक्ट बघाल ना, हा सगळ्यांचा आवडीचा आहे बघा, बरोबर. हा मिसळ आहे. या मिसळला मागे इंटरनॅशनल बेस्ट स्नॅक फूड म्हणून अवॉर्ड मिळाले, बरोबर. आपले एक पार्टिसिपंट आहेत, त्यांनी या मिसळमध्ये त्यांनी ब्रँड केलाय आणि 38 आउटलेट्स त्यांनी फ्रँचायझी आउटलेट्स केलेले आहेत. मग आपण पण करू शकतो, आपण पण इन्स्टंट फॉर्म मध्ये. आता मिसळमध्ये बघाल ना, तुम्ही पॅकिंग करून मार्केटमध्ये सप्लाय करू शकतात, लोकांना वेगवेगळ्या व्हरायटीच्या मिसळ देऊ शकतात. कोल्हापुरी मिसळ, मुंबई मिसळ, नाशिक मिसळ, ओके, तांबडा रस्सा मिसळ, असे, नंतर पुणेरी मिसळ, असे वेगवेगळे एरिया महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या एरियाचे वेगवेगळ्या स्पेशालिटी आहेत. त्या स्पेशालिटी मिसळ आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड केलं, गरम केलं की त्यांची मिसळ तयार होईल, बरोबर. तर मग अशा फॉर्म मध्ये रेडी टू कुक फॉर्म मध्ये करून आपण कस्टमर्सना आपण सप्लाय करू शकतो. ओके, मग मिसळ पण आपण करू शकतो. लोक बघा मिसळ बघाल ना, सकाळी स्नॅक्स म्हणून पण खातात, दुपारचं जेवण म्हणून पण काही जण मिसळ खातात, संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून पण खातात, रात्रीचं जेवण म्हणून पण मिसळ खातात. हा युनिव्हर्सल प्रोडक्ट आहे की वर्षभर दिवसभर कधी खाल्ला जाऊ शकतो, बरोबर. आणि सगळ्यांना आवडतो प्रोडक्ट. मग तुम्ही मग महाराष्ट्रापुरताच न फोकस राहता आपण ऑल ओव्हर इंडिया हे प्रोडक्ट लॉन्च करू शकतो, पूर्ण जगभर आपण करू शकतो हा प्रोडक्ट, बरोबर. तर मग स्काय द लिमिट, तुम्ही कराल तेवढं कमी आहे. पण डिहायड्रेशन मध्ये तुम्हाला इन्स्टंट फॉर्म मध्ये करून आपण हा लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचा तयार होईल. मग डिहायड्रेशनचे टेक्निक आपल्याला शिकायला लागेल, ते शिकून आपण ह्याच्यामध्ये काम करू शकतो. मग इन्स्टंट मिसळ होऊ शकतं. आता हे झाले मगाशी मी बोललो ते महाराष्ट्रीयन पदार्थ. आता नॉर्थ इंडियन पदार्थ बघितलं तर तिथे पराठा हा बेस असतो. मग पराठ्यामध्ये आपण आलू पराठाचं प्रीमिक्स असेल, लोक पाणी ऍड करतील, त्यांच्या पद्धतीने लाटतील, प्रत्येक घरी आपापल्या थिकनेस वेगवेगळं असतं, त्या पद्धतीने लाटतील, फ्राय करतील आणि खाल्लं जाईल. मग रेडी टू कुक प्रोडक्ट होईल. मग त्यामध्ये प्रीमिक्स मध्ये मग बटाटा पराठा होऊ शकतं, नंतर पालक बटाटा पराठा होऊ शकतं, मिक्स व्हेज पराठा होऊ शकतं. असे वेगवेगळे प्रोडक्टची रेंज, पराठ्याचे प्रीमिक्स आपण वेगळे करून कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. ओके, तर हे सगळं रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण करून देऊ शकतो. मग हे झाले, हे सगळे जे बोलतो ना व्हॅल्युएड. मग पराठा, तसं लोणचं पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो, इन्स्टंट फॉर्म मध्ये. मग पराठ्याबरोबर लोणचं पण खाल्लं जातं. त्याचबरोबर मग साऊथ इंडियन प्रोडक्ट्स बघायला गेलो आपण, मग साऊथ इंडियनचं बघाल तर इडली आहे, डोसा आहे. ओके, आता इडली बघाल, इडली, डोसा, मेदूवडा, नंतर उत्तप्पा, हे सगळ्याचा बेस सिमिलर आहे, बरोबर. आता हे बेस जे आहे ना, ते बॅटर जे आहे ते आपण डिहायड्रेट केलं ना, तर लोकांना इन्स्टंट फॉर्म मध्ये मिळेल. नुसतं पाणी ऍड करायचं आणि त्याच्याशी इडली केली तर इडली होईल त्यांची, डोसा केला तर डोसा होईल. त्याचबरोबर मग सांबार आहे, सांबार पण आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. मग चटणी आहे, चटणी पण आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचं चटणी तयार होईल, सांबार तयार होईल. इडली, आता इडली आपण अखंड इडली पण आपण डिहायड्रेट करू शकतो. अखंड इडली आपण डिहायड्रेट केली, इडली खायला गेलं एकदम क्रिस्पी लागते, चांगली लागते, टेस्टी लागते. ते स्पष्ट स्टीम केलं तर ओरिजिनल इडली सारखी होते. तर एवढी चांगली टेक्निक आहे. त्या टेक्निकचा वापर करून आपण सगळे साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, महाराष्ट्रीयन पदार्थ, सगळे पदार्थ आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो, बरोबर. आता हे झालं व्हेजिटेरियन प्रोडक्ट. ज्यांना जे नॉनव्हेज खाणारे असेल तर आपण अंडर डिहायड्रेट करू शकतो. मग अंडर डिहायड्रेट केलं तर इन्स्टंट ऑमलेट, बरोबर. आपली एक पार्टिसिपंट आहे, तिने 5 प्रकारचे इन्स्टंट ऑमलेट केलेले आहेत. मग ज्यांना हेल्थ कॉन्शियस असतात ना, ज्यांना ते व्हाईट खायचं, ज्यांना येलो खायचं नसते, ओके, ते त्यामध्ये फॅट कंटेंट असल्यामुळे मग ते फक्त व्हाईटचं ऑमलेट केलंय तिने. तर त्यात लोक फक्त पाणी ऍड करतात, गरम केलं की. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे ते फक्त व्हाईटचं ऑमलेट खातात, तर त्यात पाणी ऍड करून फ्राय केलं, मिक्स केलं, फ्राय केलं की त्यांचं ऑमलेट तयार होतं. मग ज्यांना वजन वाढवायचं आहे ते येल्लोचं ऑमलेट खातात, बरोबर. मग ते येल्लो,
तर येलो आणि व्हाईट मिक्स असं एक ऑमलेट असते, त्यामध्ये कोथिंबीर डिहायड्रेट केलेली आहे, ओके, मिरची डिहायड्रेट केलेली आहे, टोमॅटो डिहायड्रेट केले, असे वेगवेगळे प्रकारचे. त्याचबरोबर त्यांनी व्हेजिटेरियन ऑमलेट पण केलेले आहे आणि उपवासाचं ऑमलेट पण केलं. असे 5 व्हरायटीचे ऑमलेट करून त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केलंय. बरोबर. मग आपण ते डिहायड्रेशनची टेक्निक करून आपण मग अंडा आपण डिहायड्रेट करू शकलो, तर मग इन्स्टंट भुर्जी पण करू शकतो आपण. मग अंड्याचे वेगवेगळे प्रकार आपण करून कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. ओके. मग हे झालं सकाळचं ब्रेकफास्ट. मग सकाळचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर दुपारचं जेवण. ओके. आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही बघा तर आपण पराठ्याबद्दल वगैरे तर बोललोच आपण. मग तुम्हाला मसाले भात खायचा आहे तर आपण इन्स्टंट मसाले भात करू शकतो. जिरा राईस पाहिजे तर इन्स्टंट जिरा राईस आपण करू शकतो. बरोबर. मग दाल फ्राय पाहिजे तर दाल फ्राय करू शकतो. दाल तडका तर दाल तडका पण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. लोकांनी पाणी ऍड करायला गरम केलं की त्यांचा तडका पण तयार होईल. ओके. त्याचबरोबर मग तुम्ही बघा हे झालं राईसचे. मग बिर्याणी आहे, पुलाव आहे, हे सगळे आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. त्याचबरोबर मग छोलेची भाजी, नंतर पालक पनीरची भाजी, नंतर कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी, पनीर कोल्हापुरी, हे सगळे आपण भाज्या करू शकतो इन्स्टंट फॉर्म मध्ये. मग तसेच गवाराची भाजी, भेंडीची भाजी, वांग्याची भाजी, या सगळ्या भाज्या आपण इन्स्टंट, ज्या आपल्या रेग्युलर लाल माठची भाजी, त्या सगळ्या इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. मग ज्यांना स्वीट खायचं आहे तर मग आपण श्रीखंड डिहायड्रेट करून इन्स्टंट श्रीखंड बनवू शकतो. ओके. पाणी मिक्स केलं की त्यांचं श्रीखंड तयार होईल. तसंच मग आपण आता हे सगळं केलं खाल्लं तर हेवी होतं. आपल्या डायजेशनसाठी छास किंवा मठ्ठा पाहिजे असेल, मग मठ्ठा मग आपण दही डिहायड्रेट करू शकतो. दही डिहायड्रेट केलं, त्यात पाणी मिक्स केलं तर इन्स्टंट छास किंवा इन्स्टंट मठ्ठा तयार होऊ शकतं. बरं, आपण दही डिहायड्रेट करू शकतोच आहोत. मग दही डिहायड्रेट केलं आपण तर मग आपण त्यापासून इन्स्टंट लस्सी करू शकतो. मग लस्सीमध्ये मग मँगो लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी, पायनॅपल लस्सी, हे सगळे इन्स्टंट फॉर्म आहे. तुम्ही बघा हे सगळे मी आता पण प्रोडक्ट बोलतोय ना, हे मार्केटमध्ये नाही आहे. पूर्ण मार्केट ओपन आहे. हे नॉर आणि नेस्लेवाल्यांनी काय केलं, इतके वर्ष भारतामध्ये इन्स्टंट डिहायड्रेटेड फूड कसं खायचं हे इंडियन लोकांना शिकवलं आणि सवय लावले. आता पूर्ण मार्केट रेडी आहे. आपण असे सगळे पदार्थ इन्स्टंट फॉर्म मध्ये करून कस्टमर्सना आपण सप्लाय करू शकतो. इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करून. बरोबर. मग लस्सीचे वेगवेगळे प्रकार होईल. आता हे झालं व्हेजिटेरियन. मग ज्यांना नॉन व्हेजिटेरियन पाहिजे त्यांच्यासाठी नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स पण होऊ शकतील. मग चिकनची थिक ग्रेव्ही, मग मटण आहे, मटणाची ग्रेव्ही होऊ शकते. बरोबर. मग पातळ ग्रेव्ही, थिक ग्रेव्ही, मग रेडी टू फ्राय फिशेस, ओके, फिश, मग प्रॉन्स पुलाव, चिकन पुलाव, ओके, मटण पुलाव, हे सगळे इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण करून देऊ शकतो. बरोबर. हे झाले व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट. तर एवढं सगळं खाल्ल्यानंतर आता रविवार पण आहे. तुम्ही आता जेवाल, हे सेशन झाल्यानंतर मस्त जेवाल तुम्ही. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन जसं तुम्ही असाल तर तुम्ही तसं मस्त हेवी जेवाल. जेवल्यानंतर मग कसं आहे ना की एक पान डायजेशन साठी ना पान खायचा मूड येतो. अजूनही तुम्ही बघाल भारतामध्ये ना महिलांना अजूनही पानवाल्याकडे जाऊन पान खायला आवडत असते, पण पानवाल्याकडे जाऊन मागायला कठीण होतं की कलकत्ता बनारसी मिठा देतो, या बनारसी मिठा देतो, कलकत्ता मिठा देतो. हे मागता येत नाही पानवाल्याकडे, अजून तो बॅरियर आहे. मग आपण काय करू शकतो, हे पानच जे आहे ना, पान आपण त्यामध्ये स्टफिंग करून सगळं ते गुलकन बिलकन सगळं स्टफ करून ते कट करून आपण डिहायड्रेट करू शकतो. इन्स्टंट रेडी टू ईट पान होईल. मार्केटमध्ये कंपनी इन्स्टंट पान विकते तर कितीला विकते? 2000 रुपये किलोने विकते. प्रोडक्शन कॉस्ट 200 रुपयाच्याही कमी आहे प्रोडक्शन कॉस्ट. तर आपण मग ते पण आपण बनवू शकतो. मग पान पण होईल. बरोबर. ते रेडी टू ईटच असेल, रेडी टू कुक नाही, रेडी टू ईटच असेल. मग ते एवढं सगळं खाल्लं आपण. बाहेर आता पावसाळा सुरू होणार आहे. मस्त मग एवढं खाल्ल्यानंतर ना मग अशी मस्त झोप येईल. बरोबर. आता तुम्ही दुपारी झोपलात, ओके, दुपारी झोपल्यानंतर परत मग संध्याकाळी होते. संध्याकाळी उठल्यानंतर परत भूक लागते. ओके. बाहेर मस्त पाऊस पडत असेल तर मग आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायचा मूड येतो. मग ते कुठचे पदार्थ आहेत? मग आपल्याला मस्त बटाटवडा खायचा मूड येतो. बरोबर. मग आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये बटाटवडा करू शकतो. बरोबर. मग लोक ते पाणी मिक्स करतील, त्या बॅटर मध्ये मिक्स करतील आणि फ्राय करतील. मग इन्स्टंट बटाटवडा पण त्यांचा तयार होईल. बरोबर. त्याचबरोबर मग समोसा पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. मग तो पंजाबी समोसा असो किंवा महाराष्ट्रीयन समोसा असो, ते समोसा आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. त्याचबरोबर भजी जे आहेत ना, पकोडा भजी,
इन्स्टंट भजीचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. मग कांदा भजी, मूग भजी, मेथी भजी, ओके, पालकची भजी, असे 50 प्रकारचे नुसते भजी कन्सेप्ट घेऊन आपण त्याच्या फ्रँचायझी करून वेगवेगळे ऑल ओव्हर इंडिया फ्रँचायझी आउटलेट्स ओपन करू शकतो नुसते एका कन्सेप्टवर. बरोबर, नुसतं भजी, त्यामध्ये 50 प्रकारचे आपण वेगवेगळे इन्स्टंट रेडी टू फ्राय भजी करू शकतो. आता इन्स्टंट केल्यामुळे काय होईल की आपलं पूर्ण कंट्रोल त्या टेस्टच्या पूर्ण टेस्टवरती पूर्ण कंट्रोल आपला राहू शकतो. त्यामुळे जो कंट्रोल मेन पाहिजे असतो ना तो फ्रँचायझी मध्ये, तो आपला कंट्रोल राहू शकतो याच्यामध्ये. मग हे कन्सेप्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो. मग आपण भजी खाल्ले, बरोबर, भजी वगैरे सगळे खाल्ले संध्याकाळचा. मग त्याचबरोबर आपल्याला मग चाटचे प्रोडक्ट्स असतात, मग भेळ आहे, ओके, शेवपुरी, आता हे सगळे जे पुरी भेळचे कुरमुरे वगैरे सगळ्यांना हे रेडी मिळतात. त्याच्यामध्ये फक्त तिखट चटणी आणि गोड चटणीचा खेळ आहे, बरोबर. मग ते आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो, तिखट आणि गोड चटणीचा. ओके, तर ते आपण करू शकतो. मग ते आपल्या रेडी सगळं फॉर्म मध्ये मिळतं. मग संध्याकाळी आपल्याला ना चायनीज खायचा मूड असेल, ओके, तर मग चायनीज खायचा मूड आहे, मग आपण फ्राईड राईस आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो. शेजवान राईस आपण इन्स्टंट रेडी टू फॉर्म करू शकतो. नूडल्स इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. नंतर मंचाव आहे, मंचुरियन आहे, ओके, हे सगळे जे दिसतात ना, परत मोमोज आहे, हे सगळे इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. मग चायनीज प्रोडक्ट पण सगळे होऊ शकतात त्याच्यामध्ये. मग तुम्ही बघा ह्याच्यात काय पॉसिबल आहे, तर एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल. आपण सकाळच्या ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे प्रोडक्ट्स आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करून देऊ शकतो, बरोबर. तसं मग ज्यांना पुरणपोळी पाहिजे तर पुरण तुम्ही बघाल महिलांचा दिवस जातो पुरण बनवण्यामध्ये, मग ते पुरणच आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये दिलं तर 10 मिनिटात पुरणपोळी होऊ शकतो. मग त्या पुरणपोळीमध्येच वेगवेगळे फ्लेवर्स आणू शकतो, मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर्स, पायनॅपल फ्लेवर्स, ते आणू शकतो. बरंच स्कोप आहे. तुम्ही बघा एवढे प्रोडक्ट्स आता तुमच्याशी बोललोय ना, हे अजून मार्केटमध्ये जास्त कोणाचे नाही आहेत. आपण एंटर करून आपण स्वतःचं ब्रँड करून मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो आणि चांगलं बिझनेस मोठ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये करू शकतो. ओके, मग हे चायनीजचं प्रोडक्ट. ज्यांना आता रॉ मटेरियल मध्ये काम करायचं आहे, तुमच्या इथे फॉर एक्झाम्पल शेताच्या साईडला असाल तुम्ही, तर तुमच्या शेतामध्ये जवळपास जर जिंजर मिळत असेल, मग जिंजरची पावडर केली तर ती खूप डिमांड मध्ये, मग लोकल मार्केटमध्ये पण विकली जाते, एक्सपोर्ट पण केली जाते. आता जिंजर पासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात. तुमचे एकच प्रोडक्ट जर बघितलात ना तर जिंजर कॅन्डी तयार होते. मग जिंजर कॅन्डी 1200 रुपये किलोने विकली जाते. करेक्ट. आता ही जिंजर पावडर बनवली, तुम्ही एमटी कॅप्सूल मध्ये भरली, ओके, आणि सेल करायला गेले तर 3500 रुपये किलोने ती कॅप्सूल विकल्या जातात, जिंजर कॅप्सूल, बरोबर. तर जिंजर पासून मग वेगवेगळे प्रोडक्ट, मग तुम्ही जिंजरचे टी ब्लेंड्स करू शकता. मग त्याचं हे कस्टमर्स कोण आहे त्याच्यासाठी, तर जिंजरची पावडर बनवली तर मग सगळ्या मसाले कंपनीजना लागतं, हॉटेल इंडस्ट्रीला लागतं, बरोबर, रिसॉर्ट्स मध्ये लागतं, नंतर डिफेन्स इंडस्ट्रीला लागेल, शिपिंग इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना लागते, ओके, आयुर्वेदिक कंपनीजना लागतं, की चहा बनवणाऱ्या कंपनीज आहेत त्यांना लागते जिंजर पावडर. म्हणून ह्याचं ऍप्लिकेशन कस्टमर बेस खूप मोठा आहे, बरोबर. मग ह्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत बघा. एक तर काय आपण रॉ मटेरियल डिहायड्रेट करून आपण रॉ मटेरियल सप्लायर बिझनेस टू बिझनेस करू शकतो, म्हणजे ज्या कंपनीज आहेत मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांना आपण सप्लायर होऊ शकतो, किंवा आपण B2C बिझनेस टू कस्टमर्स आपण करू शकतो, स्वतःचं ब्रँड करून मार्केटमध्ये स्वतःच्या नावाने आपण विकू शकतो. दोघांनाही स्कोप आहे, बरोबर. स्वतःचा ब्रँड करून करण्यामध्ये थोडा वेळ लागेल, थोडं कष्ट जास्त आहेत त्यामध्ये, पण एकदा सेट झाला ना की लॉंग टर्म मध्ये आपल्या ब्रँडच आपल्याला कमवून देणार आहे, बरोबर. मग जिंजर पासून आपण जिंजर पावडर, जिंजर फ्लेक्स करून, ओके, मग काही कंपनीजना कसं सालासकट पावडर लागते, काही कंपन्यांना साल काढून पील करून मग त्याची पावडर लागते, डिहायड्रेट करून मग पावडर लागते, मग ते आपण करून सप्लाय करू शकतो, बरोबर. तसं मग कांदा आहे तर कांद्याचे फ्लेक्स करून आपण सप्लाय करू शकतो, त्या कांद्याची पावडर बनवून आपण मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो. प्रश्न उत्तर मी नंतर घेतो. तुमचे तोपर्यंत प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा, मग आपण शेवटी प्रश्न उत्तर घेऊया. तर आपण कांद्यापासून पण मग इन्स्टंट कांदा भजी वगैरे मग अशी बोललो, किंवा तुम्हाला B2B करायचं असेल मग कांद्याची पावडर पण लागत असते, कांद्याचे फ्लेक्स लागतात डिहायड्रेट केले, मग फ्लेक्स डिहायड्रेट करून त्याचं रोस्ट केलेले पण फ्लेक्स लागत असतात, अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पाहिजे असतं. मग आपल्या एंड कस्टमर्सना जे काय पाहिजे असतं ना त्याप्रमाणे आपला कांदा डिहायड्रेट करून द्यावा लागतो. मग स्क्वेअर पीस मध्ये पाहिजे असेल तर स्क्वेअर पीस मध्ये आपल्याला त्यांना करून द्यावं लागतं, रिंग शेप मध्ये पाहिजे तर रिंग शेप मध्ये आपल्याला डिहायड्रेट करून द्यावा लागतो, त्यांच्या ऍज पर रिक्वायरमेंट आपल्याला करून द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल टोमॅटोचं बघाल तर टोमॅटोचे स्लाइस करतात, डिहायड्रेट करतात, ओके, आणि ते डिहायड्रेट केल्यावरती
ते पिझ्झाच्या टॉपिंग वरती देण्यासाठी ते सप्लाय करतात. तर ते वेगवेगळे टोमॅटोची पावडर पण बऱ्याच मार्केटमध्ये विकली जाते, तर तेही आपण बनवून देऊ शकतो. मग जे काय तुमचे ते रॉ मटेरियल असेल ते वेगवेगळे रॉ मटेरियल आपण डिहायड्रेट करून एंड कस्टमरना सप्लाय करू शकतो. म्हणून ह्या दुसरी एक पॉसिबिलिटी काय आहे आपल्याला, एक तर व्हॅल्युएटेड प्रोडक्ट आपण बनवून कस्टमर्सना आपण सप्लाय करू शकतो, किंवा रॉ मटेरियल बनवून B2B बिझनेस टू बिझनेस आपण करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये दोन फरक असा आहे, अजून एक फरक असा आहे की आपल्याला रॉ मटेरियल सप्लाय व्हायचं असेल तर घरून करणं तो फिजिबल होणार नाही आपल्याला. मग कसं ना, मग ते शेताच्या जवळपास आपण सेटअप केला, मोठ्या प्रमाणात केला, तर मग आपल्याला व्हॉल्यूमच्या रिक्वायरमेंट असतात आणि मार्जिन थोडं कमी असते. मग ते व्हॉल्यूम रिक्वायरमेंट असताना आपण त्यांना ते सप्लाय करू शकतो. म्हणून शेताच्या जवळ गेलं तर आपल्याला रॉ मटेरियल एकदम स्वस्तात मिळणार, लेबर स्वस्तात मिळणार, जागा स्वस्तात असणार. म्हणून आपला प्रोडक्ट आहे ना तो स्वस्तात बनेल, कॉम्पिटिशन मध्ये आपण उतरू शकतो आणि मग आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. बरोबर. एक तो B2B पॉसिबल आहे. आणि B2C करायचं असेल, तुम्हाला घरून करायचं असेल, मग घरून करायचं असेल तर रॉ मटेरियल सप्लाय होणं डिफिकल्ट आहे. मग आपल्या त्याच्यापासून व्हॅल्युएटेड प्रोडक्ट बनवला ना तर आपल्या मार्जिन चांगले मिळतील आणि मग आपण मार्केटमध्ये टिकू शकतो आणि मग आपण ग्रोथ पण चांगली करू शकतो. बरोबर. आता तुम्हाला जसं आता मी बोललो की प्रश्न नंतर विचारू, मागे एक आमचा प्रोग्राम होता, त्या प्रोग्राम मध्ये मी विचारलं की महिन्याला तुम्हाला किती कमवायचे. त्यामध्ये एक मुलगी होती, ती बोलायला लागली, सर मला महिन्याला 1,00,000 रुपये महिन्याला कमवायचे, पण कंडिशन्स आहेत. ते कंडिशन काय बोलते, तर ती बोलते माझी 9 महिन्याची लहान मुलगी आहे, मग तिला सांभाळावं लागतं, म्हणून मी काही जॉब करू शकत नाही. माझे सासू सासरे आजारी असतात, त्यांनाही बघावं लागतं, म्हणून मी कुठची नोकरी वगैरे करू शकत नाही. पण बिझनेस करायचा मला, पण बिझनेस करून तो एक तर घरून करावा लागेल किंवा घराच्या जवळपास जागा घेऊन करावा लागेल. तरी पण ती म्हणते मला ना 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट आहे. ही कंडिशन. दुसरी कंडिशन काय बोलते, ती बोलते माझ्याकडे स्वतःकडे फक्त 10,000 रुपये आहेत, मी नवऱ्याकडून आणि आई वडिलांकडून जमा करून 50,000पर्यंत उभे करू शकतो. या कंडिशन मध्ये मला प्रोजेक्ट असा करायचा आहे की त्यातून मला महिन्याला 1,00,000 रुपये करता येईल. प्रश्न आला की उत्तर येतं. मग उत्तर असं आलं की हा जो प्रोडक्ट दिसतो ना तुम्हाला डोळ्यासमोर, हे गव्हांकुर आहे, गव्हाचं रोप. ओके. गहू आपले 7 दिवसाचं ते 10व्या दिवसाचं रोप घेतलं जातं, ते कट केलं जातं, ते कट करून डिहायड्रेट करून त्याची पावडर केली जाते. ती पावडर केली, ही पावडर कितीला विकतात, तर 5,000 रुपये किलो, काही कंपनी 6,000 रुपये किलोने विकतात, काही कंपनी 4,000 रुपये किलोने विकतात. ऍव्हरेज 5,000 रुपये किलोने विकले जाते. आता गहू कितीला मिळतं आपल्याला, गहू जर बघाल आपल्याला 35 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 45 रुपये किलोने गहू मिळतात. आपण 40 रुपयाचा ऍव्हरेज रेट पकडला गव्हाचा, तर आता गहू बघा, आपण जेव्हा पेरतो ना, आपण त्याला मोड आणायला लागतात, मोड आणून आपण ते पेरतो, त्याचं जे गवत होतं तयार, ते गवताचं वजन वाढतं. मी 1 किलो गहू पेरलं तर 1 किलो गवतच मिळेल असं कन्सिडर करतो. आपल्या जास्त मिळते, पण मी 1 किलोच मिळतं असं पकडतो. मग जेव्हा आपण 10 किलो गवत घेतो ना, 10 किलो गवत घेतला आपण आणि आपण ते डिहायड्रेट केलं, तर त्याच्यापासून 1 किलो पावडर तयार होतो. मग परत रिपीट करतो, जेव्हा आपण 10 किलो गवत घेतो आणि आपण ते डिहायड्रेट करतो, डिहायड्रेट केल्यानंतर त्याची पावडर केली, तर ते 1 किलो पावडर तयार होते. मग 10 किलो गवतसाठी आपल्याला 10 किलो गहू लागणार. मग 40 रुपयाप्रमाणे गहू पकडले तर 10 किलो गहूचे 400 रुपये होतात. मग रॉ मटेरियल आपल्याला 400 रुपये झाले. नंतर पॅकिंगचा जो डबा येतो ना, व्हाईट कलरचा कॅन येतो, तो 6 रुपये 7 रुपयाला आपल्या होलसेलमध्ये मिळतो. आपण त्याच्यावरती अट्रॅक्टिव्ह लेबल बनवलं, पॅकिंग बॉक्स बनवला, तर 10 रुपयाच्या वरती एक 100 ग्रॅमच्या डबीचं आपली कॉस्ट जात नाही. आपल्याला 1 किलोसाठी 10 डब्या लागणार. मग 100 रुपयाप्रमाणे 10चे आपल्याला 10 रुपयाप्रमाणे आपल्याला 10 रुपयाप्रमाणे 100 ग्रॅमची एक डबी, असे 10 डबीचे आपल्याला 100 रुपये कॉस्ट येते. 400 रुपये रॉ मटेरियल, 100 रुपये पॅकिंग मटेरियल, 500 रुपये कॉस्ट झाली. आपलं लेबर आलं, लोनचा हप्ता आला, जागेचं भाडं आलं, हे सगळं 100 रुपयाच्या आतच बसते. आपला प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ही 600च्या आतच आपली प्रोडक्शन कॉस्ट होते. आपला जो प्रोडक्ट आहे ना तो 600 रुपयामध्ये जो बनतोय, तो कितीला विकला जातोय, तर 4,000 रुपये किलोने विकला जातो. बरोबर. मग 100 ग्रॅमची डबी, एक जी डबी आहे ती 500 रुपयांनी विकली जाते. बरोबर. आणि असे 10 डबी विकले, मग आपल्या एका डबी मागे 1 किलो मागे आपल्याला 4,000 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट सुटते. मग दिवसभरात फक्त 10, मग ती काय करते, एक हाच प्रोजेक्ट तिने घेतलाय, दिवसभरात ती 1 किलोच पावडर बनवते, ते पॅक करून ते कस्टमरना डायरेक्टली सप्लाय करते. तर रोजचं 4,000 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट करते. 25 दिवस काम केलं तर 1,00,000पेक्षा जास्त प्रॉफिट होतं. करेक्ट. मग हा प्रोडक्ट आहे ना, हा व्हॅल्युएटेड प्रोडक्ट आहे. बरोबर. हा पण डिहायड्रेशनचाच प्रोडक्ट आहे. मग असा प्रोडक्ट आपण अशा प्रकारचे प्रोडक्ट पण आपण बनवून मार्केटमध्ये आपण लॉन्च करू शकतो. बरोबर. तसंच मग हा आहे शेवगाचा पाला. बरोबर. शेवगाचा पाला आता डिमांड खूप वाढायला लागला. याच्यामध्ये विटॅमिन्स, आयर्न, भरपूर प्रमाणात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.
तर ह्याला सुपरफूड म्हणतात. तो व्हीट ग्रास पण आणि ह्याला पण सुपरफूड असं म्हणतात. म्हणून एक्सपोर्ट मध्ये युरोप कंट्रीज मध्ये याचा डिमांड खूप वाढलेला आहे. तर हा पण 3,500-4,000 रुपये किलोला विकला जातो. ओके, पाला आपण घ्यायचा, तो डिहायड्रेट केला, त्याची पावडर केली, ती पावडर पण 3,500-4,000 रुपये किलोने विकली जाते. बरोबर, मग ते पण पॉसिबल आहे. मग रॉ मटेरियल बनवून पण तुम्ही त्यात व्हॅल्युएटेड प्रोडक्ट घेतले तर तेही बनवून देऊ शकतात. मग आयुर्वेदिकचे तुम्हाला प्रोडक्ट बनवायचे असतील, मग तुम्ही ब्राह्मीची पावडर केली, शतावरीची पावडर केली, ह्या पावडर्स बनवून पण तुम्ही कस्टमर्सना सप्लाय करू शकता. म्हणून कस्टमर बेस खूप आहे त्याचे. आता एका डिहायड्रेशन प्लांट मध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज चालतात ते आपण बघूया. रॉ मटेरियल आलं, आपण त्याचं क्वालिटी अनालिसिस केलं, चांगलं मटेरियल, खराब मटेरियल बाजूला केलं, मग त्याचं ग्रेडिंग केलं, सॉर्टिंग केलं. आता जेव्हा मोठ्या स्केलवरती करतात ना, तर प्रत्येक गोष्टीसाठी मशीन्स येतात. जेव्हा छोट्या स्केलवरती करतो तर आपल्याला ते मॅन्युअली करावं लागतं. बरोबर, मग क्वालिटी कंट्रोल आपल्याला स्वतः मॅन्युअली करायला लागतं. जेव्हा मोठ्या स्केलवरती आपण ते मशीनचा आधार घेऊन आपण ते करू शकतो. ओके, ग्रेडिंग सॉर्टिंग केलं, आपल्याला प्री ट्रीटमेंट करायला लागतात. मग प्री ट्रीटमेंट केल्यानंतर मग वॉशिंग करावं लागतं. वॉशिंग करून पिलिंग, आता काही प्रोडक्टना साल असतील तर साल काढावं लागेल, स्पील करावं लागेल, मग सेपरेट करावं लागेल. मग ते कटिंग आणि ग्रेडिंग. मग आपल्याला इन्स्टंट गाजर हलवा जर करायचा असेल तर मग ग्रेड करावं लागेल. पण आपल्याला मग एंड कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आपल्याला ते ठरवावं लागेल की आपल्या कटिंगची साईज पण स्क्वेअर शेप मध्ये पाहिजे की स्लाइस शेप मध्ये पाहिजे. आपल्या कॅन्डिड फूड करायचं असेल तर ते आपल्या क्यूब फॉर्म मध्ये पाहिजे का. मग एंड कस्टमरच्या रिक्वायरमेंट किंवा आपण एंड प्रोडक्ट जो बनवणार आहोत त्याप्रमाणे कटिंग मशीन्स पण अवेलेबल असतात. ओके, मग वेगवेगळ्या स्केलच्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या मशीन्स असतात. मग आपल्याला किती प्रोडक्शन करायचं, किती मोठ्या प्रोडक्शन करायचं त्याप्रमाणे त्या मशीन्स आहेत. घरगुती स्वरूपात करायचं, छोट्या प्रमाणात करायचं आहे, ते आपण मॅन्युअली कटिंग करू शकतो. मॅन्युअली कटिंग टूल्स मिळतात आपल्याला. मग डिहायड्रेशन करावं लागतं. डिहायड्रेशन साठी पण वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स येतात, त्या पण डिटेल कोर्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. कुठच्या मशीन्स येतात त्या. मग डिहायड्रेट केल्यानंतर मग पल्वराइज करावं लागते. डिहायड्रेट केल्यावर पल्वराइज, आपल्याला पावडर करायची असेल तर पावडर करायचं. मग त्याचे ब्लेंड्स तयार करायचे असेल, जसं आपल्याला सूप मिक्स करायचं आहे, ओके, किंवा छोलेचं इन्स्टंट रेडी टू कुक छोलेची ग्रेव्ही करायची आपल्याला, तर ते मग आपल्याला ते ब्लेंडिंग मशीन लागतं. तर त्यामध्ये ब्लेंड केलं जातं आणि मग क्वालिटी चेक केलं जाईल आणि मग पॅकिंग केलं जाईल. एका डिहायड्रेशन इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या होतात. ओके, आता हे एक डिहायड्रेशन प्री प्रोसेसिंगचं हे सेक्शन आहे. तिथे मॅन्युअली बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. बरोबर, छोट्या स्केलवरती करताना अशा भाज्या वगैरे आपल्याला कापावं लागतात वेगवेगळ्या शेप्स मध्ये. हे मोठ्या स्केलवरती करताना डिहायड्रेशन सेक्शन आहे. ओके, तर ते क्वालिटी चेकिंग केलं करून मग ऑटोमॅटिक मशीन मध्ये ते लोड केलं जातं. ते कंटिन्युअस ड्रायर आहे मोठ्या स्केलवरती करण्यासाठी. छोट्या स्केलवरती ज्यांना घरगुती स्वरूपात करायचं त्यांच्याकडे छोट्या मशीन अवेलेबल असतात, 3 ट्रेच्या, 5 ट्रेच्या, 10 ट्रेच्या. तिथे घरगुती स्वरूपात पण हा बिझनेस करू शकतात सुरू. एकदा कॉन्फिडन्स आला, ग्रीप आली की मग मोठ्या स्केलवरती ते जम्प करू शकतात. ओके, म्हणजे ब्लेंडिंग मशीन, असं वेगवेगळे रेसिपीज ब्लेंड करायचे असतील तसं ब्लेंडिंग मशीन येतं. ते पॅकिंग मशीन मोठ्या स्केलवरती ऑटोमॅटिक पॅकिंग मशीनचा सपोर्ट घ्यावा लागतो आपल्याला. अशा ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आपण सेटअप करू शकतो. आता याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर आपण एकतर मॅन्युफॅक्चर होऊन आपण रॉ मटेरियल सप्लायर होऊ शकतो. याच्यामध्ये कंडिशन काय सांगितली तुम्हाला की घरी हा पॉसिबल नाही रॉ मटेरियल बनवून. तुम्हाला त्यासाठी मग शेतामध्ये शेताच्या जवळपास सेटअप करावं लागेल, तिथे मास प्रोडक्शन करता येईल तुम्हाला. मग मास प्रोडक्शन मध्ये कमीत कमी प्रोडक्शन जर तुम्हाला एक सुरू करायचं असेल तर कमीत कमी आपल्याला ऍटलीस्ट 100 केजीचा तरी युनिट असलं पाहिजे. 100 केजीचं जर युनिट असेल ना तर ऍटलीस्ट आपल्या मग 10 रुपये किलो मागे सुटले, ओके, तर मग आपण 100 किलो बनवून 1000 रुपये तरी दिवसाला सुटू शकतात आपल्याला, कमीत कमी तेवढं. त्यापेक्षा कमी मध्ये फिजिबल होणार नाही. कमीत कमीच आपण 100 किलोचं तरी युनिट आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असलं पाहिजे. नंतर मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्युएटेड प्रोडक्ट, मगाशी आपण सगळे जे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट बोललो ते सगळे सिमिलर आपण व्हॅल्युएटेड एका सेटअप मध्ये आपण मल्टिपल प्रोडक्ट करू शकतो. कारण प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगवेगळा सेटअप करायची जरूरत नाही. एका सेटअप मध्ये मल्टिपल प्रोडक्ट करू शकतो. मग व्हॅल्युएटेड प्रोडक्ट करायचे असतील मग ते छोट्या स्केलवरती पण पॉसिबल आहे, घरगुती स्वरूपात पण पॉसिबल आहे, तसंच मोठ्या स्केलवरती पण ते पॉसिबल आहे. बरोबर, मग आपण मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो. नंतर वेगवेगळ्या रेसिपीज करून आपण सेल करू शकतो. एक रेसिपी, त्या डिहायड्रेशनच्या इन्स्टंट रेसिपी आपण जर बनवल्या तर एक रेसिपी 25-25 हजार रुपयाला सेल करतात.
मग तसे पण तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजना त्या रेसिपी सेलिंगचा बिझनेस करू शकता ते डेव्हलप करून याच्यामध्ये. मग स्टार्टिंग येऊन जसं मी तुम्हाला मिसळचं सांगितलं, तुम्हाला मी कांदा भजीचं सांगितलं, भजीचं सांगितलं, ते स्वतःचा ब्रँड करून फ्रँचायझी नेटवर्क उभे करू शकतात. अजून एक आपली पार्टिसिपंट आहे, तिने वेगवेगळे रेडी टू कुक प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. मिसळ बिसळ असे पुलाव बिलाव असे सगळे रेडी टू कुक प्रोडक्ट बनवले आहेत आणि त्याचं तिने फ्रँचायझी आउटलेट ओपन केलंय. आता ती सगळीकडे त्याचं फ्रँचायझी देते, बरोबर. मग त्याचा तिने शॉप सुरू करून त्याचे फ्रँचायझी देते. तशा टाईपचे पण तुम्ही फ्रँचायझी करू शकता. आता हे डिहायड्रेशन कन्सेप्ट एवढी स्ट्रॉंग आहे ना, तुम्ही बघा लोकांची काही वर्षानंतर घरं जी आहेत ना, हे किचनलेस घरं होणार. किचनची जरूरतच लागणार नाही. तसंच मग किचनलेस हॉटेल्स पण होणार, की लोकांना हॉटेल फुल प्लेट हॉटेलची जरूरत लागणार नाही. कारण एखादा प्रोडक्ट बनवायचं, पाणी ऍड केलं, गरम केलं की तो प्रोडक्ट मिळतोय, बरोबर. एंटायर वेस्टेज, एंटायर स्टाफ वगैरे सगळं वाचतो. मग ते किचनलेस, मग लोकांना सिटिंग अरेंजमेंट वाढेल, त्यांचा बिझनेस वाढेल आणि फक्त एक छोटासा सेटअप त्यांना ते कुक करून देण्याचा तेवढा सेटअप लागेल. मग किचनलेस हॉटेल जाऊ शकतात, बरोबर. मग कुकवरची डिपेंडन्सी पूर्ण निघून जाऊ शकते. मग घर पण किचनलेस घर होऊ शकतं, कारण सगळे रेडी टू कुक फॉर्म मध्ये मिळणार, ज्याच्यामध्ये टेस्ट, कलर, न्यूट्रिशन सगळं आपलं इंटॅक्ट मिळणार. कुठचं प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल वापरलं जाणार नाहीये त्याच्यामध्ये, बरोबर. तसंच तुम्हाला अजून एक ऑपॉर्च्युनिटी आहे की बिकमिंग ऍफिलेट ऑफ आर्ना सोल्युशन. आमच्या आर्ना सोल्युशन कंपनीची आहे, आर्ना सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. त्याचं तुम्ही ऍफिलेट घेऊन तुम्ही वेगवेगळे संधी ज्या आहेत बिझनेसच्या त्या तुम्ही टॅप करू शकता. मग तुम्ही आर्नाची फ्रँचायझी किंवा ऍफिलेट होऊन तुम्ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. ओके, आता ऍफिलेट होण्याचे बेनिफिट्स काय आहेत, तर तुम्ही बिकम सर्टिफाईड ट्रेनर होतात त्यामध्ये. अर्निंग थ्रू ऑर्गनायझिंग इव्हेंट्स आहेत, अर्निंग थ्रू कंडक्टिंग वर्कशॉप आहे, अर्निंग थ्रू सेल्स ऑफ मशीन्स आहे. ओके, पॅसिव्ह इन्कम सोर्स त्यामध्ये निर्माण होतो. नेक्स्ट नेटवर्क एक्सपांड करून आपलं त्यामध्ये ओन प्रोग्राम, एक्झिस्टिंग प्रोग्राम, अर्निंग थ्रू रिझल्ट फ्रॉम असिस्टन्स ऑफ अँड मेनी अदर. वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला ऍफिलेट्सना इन्कम सोर्स आहे याच्यामध्ये. आणि तो ऍफिलेटचा 1 इयरचा डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो, तो त्या ऍफिलेटचा मिळत असतो. ओके, तर ते डिटेल ह्याच्या ऍफिलेट बद्दल तुम्हाला डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल, तुम्ही इंडिव्हिज्युअली कॉल करा फोनवरती, आपण डिटेलमध्ये ह्याच्यावरती बोलू शकतो. ओके, तर आता इन्व्हेस्टमेंट, आता कोर्स आपला जो आहे हा ट्रेनिंग प्रोग्राम हा आता 6 जूनला सुरू होणार आहे. ऑनलाईन डिहायड्रेशन ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे त्याची फी आहे 2800 पर पर्सन आहे. ओके, ही लास्ट आहे ह्या प्रोग्रामची. नेक्स्ट मंथ पासून 3500 रुपये फी होणार आहे. तर आता ह्या प्रोग्रामची फी आहे 2800. ओके, पर पर्सन. नंतर 7 दिवस लाईव्ह ऑनलाईन सेशन असणार आहे, इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली तो प्रोडक्ट डिहायड्रेट कसा करायचा, त्याला प्री ट्रीटमेंट कशी करायची, मशीन मध्ये लोड कसं करायचं, फायनली तो प्रोडक्ट कसा होतो तयार. ओके, हे सगळं आपण प्रॅक्टिकली लाईव्ह बघणार आहोत. ओके, ऑनलाईनच. तर मग रोजचे आपले लाईव्ह ऑनलाईन सेशन असणार आहेत, इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहेत. तर ते 3:30 वाजता रोज सुरू होणार, 3:30 ते 5 पर्यंत चालणार. असे 7 दिवस चालणार आहे तो प्रोग्राम. 6 जून म्हणजे नेक्स्ट मंडे, ह्या मंडे पासून आहे, नेक्स्ट मंडे पासून सुरू होणार आहे. स्टार्टिंग डेट 6 जून 22 पासून आहे. त्यात मग तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, ऍज वेल एज रेकॉर्डिंग. रोजचं जे सेशन असणार आहे त्याचं रेकॉर्डिंग पण मिळेल. मग तुम्हाला एखादं सेशन मिस झालं तर रेकॉर्डिंग मिळेल, किंवा तुम्हाला 1-2 महिन्यानंतर त्याच्यावरती काम करायचं आहे तर 2 महिन्यानंतर आपला रेफरन्स असलं पाहिजे, मग तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकता येईल आणि मग रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही त्याचा सपोर्ट घेऊ शकता. ओके, त्याचबरोबर या कोर्सचं तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल कोर्स झाल्यानंतर. मग ते कोर्सचा सर्टिफिकेटचा ऍडव्हान्टेज असं होईल, तुम्हाला लोन प्रपोजल करायचं असेल तर हा प्रोजेक्ट कुठे शिकला त्याचं प्रूफ राहते. मग ते प्रूफच्या याच्यावरती बऱ्याच जणांना, आपल्या पार्टिसिपंटना त्या सर्टिफिकेटच्या बेसवरती लोन पण मिळालेलं आहे. ओके, मग त्याचा बेनिफिट मिळतो. मग आपल्याला कोर्सची फी 2800 असणार आहे. ओके, आणि 6 जून पासून सुरू होणार आहे. 3:30 ते 5 रोजचं सेशन असणार आहे, त्यामध्ये लाईव्ह प्रॅक्टिकल सेशन पण असणार आहे. ओके, आता ऍफिलेटचं इन्व्हेस्टमेंट किंवा ऍफिलेट बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9820367618, 9223357207. ओके, आता कोर्समध्ये कंटेंट काय काय असणार आहे, तर इंट्रोडक्शन टू डिफरंट कन्सेप्ट ऑफ डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मधले वेगवेगळे कन्सेप्ट इंट्रोड्यूस केल्या जातील. नंतर प्री ट्रीटमेंट रिक्वायर्ड इन डिहायड्रेशन. वेगवेगळे प्री ट्रीटमेंट कसे असतात, कुठचे करावे लागतात डिहायड्रेशन मध्ये टाकायच्या आधी. ओके, मग त्याबद्दल आपण पूर्ण माहिती करून घेणार आहोत. नंतर डिफरंट टाइप्स ऑफ डिहायड्रेट, वेगवेगळ्या टाइपचे डिहायड्रेटर्स, त्याची कॉस्ट काय, त्याचे ऍप्लिकेशन्स काय जातात, कुठच्या इंडस्ट्रीला वापरले जातात, याचं सगळं डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे. मग लाईव्ह प्रॅक्टिकल्स असणार आहेत आपले
कोर्समध्ये. नंतर स्टेप्स टू डिहायड्रेट व्हेजिटेबल, वेगवेगळे आपण स्टेप्स कुठचे फॉलो करायचे डिहायड्रेट व्हेजिटेबल डिहायड्रेट करण्यासाठी, ते स्टेप्सचं आपल्याला सेशन असणार आहे. स्टेप्स टू डिहायड्रेट फ्रुट्स कसे डिहायड्रेट करायचे, ऑस्मोटिक डिहायड्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन टेक्निक म्हणजे काय, हे सगळं आपण त्या याच्यामध्ये शिकणार आहोत. नंतर केस स्टडी आपण घेणार आहोत, काही 2 किंवा 3 आपण केस स्टडीज घेऊ, ज्याच्यामध्ये कितीमध्ये बनतो, कितीला विकू शकतो आपण प्रोडक्ट, हे सगळं आपण त्या केस स्टडीज मध्ये कव्हर करणार. मग प्रॉफिटेबिलिटी आपल्याला किती मिळू शकते हे ते केस स्टडीज मध्ये आपण कव्हर करणार आहोत. नंतर लायसन्सेस कुठचे लागणार, रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याला चार्जेस कसे असतात, कुठच्या साईटवरती जाऊन करायचं, त्याला डॉक्युमेंटेशन काय लागणार, हे डिटेलमध्ये आपलं सेशन असणार आहे. नंतर आपल्या बिझनेसला फायनान्स लागेल, तो फायनान्स कसा उभा करायचा, कुठच्या स्कीम मधून आपण उभं करू शकतो, आपल्या सबसिडी किती मिळेल, त्याला डॉक्युमेंटेशन काय काय लागेल, हे पण डिटेलमध्ये आपलं सेशन असणार आहे. नंतर मार्केटिंग कसं करायचं, मार्केटाचं कुठे आहे, किती प्रमाणात आहे, तर मार्केटिंग कसं करायचं, त्याच्यावरती पण आपलं सेशन असणार आहे. नंतर स्टेप्स टू डिहायड्रेशन, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर डिहायड्रेशन बिझनेस सुरू करण्याला आपल्या काय काय स्टेप फॉलो करायचे आहेत ते आपण डिटेलमध्ये कव्हर करणार. मग हे केल्यानंतर बरेच जण हा कोर्स केल्यानंतर त्यांचा बिझनेस सुरू होतो. ओके, बरं, हा कोर्स संपल्यानंतर आपलं रिलेशन संपलं असं नाही, ऍक्च्युअली तिथून आपलं रिलेशन सुरू होतं. ऑनगोईंग जेव्हा ज्या वेळेस तुम्हाला सपोर्ट लागत राहतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला तो सपोर्ट प्रोव्हाइड करतो. ओके, आता याच्यामधले युजली क्वेश्चन्स जे विचारले जातात ते क्वेश्चन्स मी वाचतो आणि मग तुमच्या प्रश्न उत्तरावरती येतो. ओके, नंतर कॅन आय स्टार्ट माय बिझनेस आफ्टर डुईंग द ऑनलाईन कोर्स, हा कोर्स केल्यानंतर मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो का, तर हो, जसं मगाशी सांगितलं बरेच जणांनी हा कोर्स केल्यानंतर स्वतःचा बिझनेस, काही जणांनी मोठ्या स्केलवरती पण सुरू केलेला आहे, काही जणांनी घरगुती स्वरूपात पण बिझनेस सुरू केलेला आहे. ओके, कॅन आय गेट फायनान्स फॉर स्टार्टिंग द डिहायड्रेशन बिझनेस, हेच तुम्हाला फायनान्सच्या स्कीम डिटेलमध्ये सांगितल्या जातील, त्या कशा मिळवायच्या, नवीन सुरुवात करण्याला पण कसं फायनान्स मिळू शकतं हे आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत कोर्समध्ये. कॅन आय गेट सबसिडी फॉर दिस प्रोजेक्ट, हे सबसिडी अवेलेबल आहेत, काही सबसिडी आहेत ते 35% सबसिडी वगैरे मिळते आपल्याला, तर ते कशा मिळवायच्या, हे पण कुठून मिळतात आपल्याला ते सांगणार आहोत आपण कोर्समध्ये. नंतर कॅन आय स्टार्ट डिहायड्रेशन बिझनेस इन ऍग्रिकल्चर लँड, तर शेताच्या इथे मला डिहायड्रेशन बिझनेस सुरू करायचं असेल, ऍग्रिकल्चर लँड असेल, तर विदाउट एनी आपण फूड प्रोसेसिंगचे युनिट आपण चालू करू शकतो. ओके, इफ आय मिस एनी सेशन विल आय गेट द रेकॉर्डिंग, पुढचं सेशन माझं मिस झालं तर रेकॉर्डिंग मला ऐकता येईल का, तर रेकॉर्डिंग तुम्हाला लिंक मिळणार, ते वर्षभर तुम्ही कधी पण ते रेकॉर्डिंग बघू शकता. आफ्टर द सेशन्स आर ओव्हर वेअर कॅन आय गेट हेल्प, सेशन संपल्यानं मला मदत कुठे मिळेल, आमचे जे नंबर आहेत त्या नंबरवरती किंवा आम्ही तुम्ही पर्सनल येऊन पण भेटलात तरी पण तुम्हाला गाईड केलं जाईल कोर्स सेशन संपल्यानंतर. कॅन आय स्टार्ट डिहायड्रेशन बिझनेस फ्रॉम होम, घरून सुरू करू शकतो का, तर हो, घरून पण आपण हा बिझनेस सुरू करू शकतो. हाऊ टू रजिस्टर फॉर दिस कोर्स, कोर्ससाठी रजिस्ट्रेशन प्रोसिजर काय असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात या नंबरवरती 9820367618 किंवा 9223357207 या नंबरवरती जर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला आम्ही पेमेंटची लिंक देऊ, तिथे तुम्ही पेमेंट करा आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि मग आपण कोर्सला 6 तारखेपासून सुरू करणार. याच्यात लिमिटेड सीट्स असल्यामुळे लवकरात लवकर बुक करा. ओके, कारण ह्या सीट्स फुल होतात, तर लवकरात लवकर बुक करा, मग आपण हे करू शकतो, कोर्स सुरू करू शकतो 6 तारखेपासून. तर काही प्रश्न आहेत चॅट बॉक्स मध्ये, ते मी वाचतो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नंतर हेल्थच्या दृष्टिकोनातून हे किती योग्य आहे, आता हेल्थच्या दृष्टिकोनातून बघाल ना, तर बघा आपण ह्याच्यात कुठचंच केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही आहोत आणि ह्याच्यात पूर्ण आपल्याला प्रिझर्वेटिव्ह न वापरता हेल्दी फूड मिळणार आहे. तुम्हाला मी एक्सपेरिमेंट सांगतो आम्ही केलेला. मोड आलेले कडधान्य असतात ना, मूग, मटकी, आम्ही ते मोड आणले, त्याला डिहायड्रेट केलं. ओके, आणि 6 महिन्यानंतर आम्ही त्याला परत रिहायड्रेट केलं, पाण्यामध्ये भिजवलं आणि ते प्लांट केलं, तर त्याचं झाड तयार झालं. जर झाड तयार झालं मग त्यामधलं सगळं न्यूट्रिशन, टेस्ट, कलर सगळं इंटॅक्ट राहतं. बरोबर, ही आपली टेक्निक एवढी स्ट्रॉंग आहे ना की आपलं सगळे न्यूट्रिशन, टेस्ट, कलर इंटॅक्ट ठेवतो आपण, त्यामुळे आपण प्रोडक्टला काही डॅमेज नाही करत आहोत, आपण फक्त पाणी काढतोय त्यामधलं. मग इट इज नॉट अ जंक फूड, इट इज अ हेल्दी फूड. ओके, आणि त्यात आपण कुठचे प्रिझर्वेटिव्ह वापरत असल्यामुळे लोकांना हेल्दी फूड मिळणार. बरोबर, नंतर विदाउट केमिकल्स अँड प्रिझर्वेटिव्ह 6 मंथ शेल्फ लाईफ देऊ शकतो का, येस. पॅकिंगचं आपण प्रॉपर चांगलं केलं तर आपण 6 मंथ इझिली आपण शेल्फ लाईफ देऊ शकतो डिहायड्रेट केलेल्या प्रोडक्ट. हेल्थच्या दृष्टीने योग्य आहे. ओके, 100% योग्य आहे, सगळे करू शकतो. पण पुढे काय सोल्युशन, प्रोसेस बद्दल बोलू.
कळलं नाही मला प्रश्न. कोर्स ड्युरेशन अँड फी तुम्हाला सांगितली. स्क्रीनशॉट होत नाही, काही दिसत नाही. सगळ्यांना दिसतंय ना स्क्रीन शेअर होत आहे ना. नंतर गिव्ह मोर ब्रीफ अबाउट डिहायड्रेशन होम मशीन कॉस्ट. आता होम मशीनची कॉस्ट आहे ना, तर छोटे छोटे जे मशीन आहे ते 5 येतात, तर त्याच्यामध्ये 15,800 ची मशीन येतं. त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे प्रोडक्ट बनवून लॉन्च करू शकतो मार्केटमध्ये. नंतर इफ यू आर शेअरिंग स्क्रीन प्लीज नोट नथिंग विजिबल टू पार्टिसिपेंट. सगळ्यांना दिसतंय का मॅडम, दिसतंय का स्क्रीन? Please give details again on WhatsApp, sir. Repeat no slowly. Give the company address. Okay. Where can we meet you in person? आमचं दादरला ऑफिस आहे. तुम्ही दादरला फोन करून आला तर तुम्हाला भेटू शकतो. सोलकढी सारखा प्रोडक्ट डिहायड्रेट करू शकतो. सर दिसतंय. ओके, येस, थँक्यू व्हेरी मच. तर सोलकढी आपण इन्स्टंट सोलकढी करू शकतो. ओके, त्यामध्ये थंड पाणी मिक्स केलं की त्यांची सोलकढी तयार होईल. तर आपण कोकम डिहायड्रेट करू शकतो, कोकोनट मिल्क आपण डिहायड्रेट करू शकतो. तर मग हे कॉम्बिनेशन करून आपण सोलकढी इझिली बनवू शकतो आपण. ओके सर, आय हॅव फॅसिलिटी ऑफ 1 kg पर सायकल डिहायड्रेशन युनिट. हाऊ कॅन आय स्टार्ट अर्निंग थ्रू ॲफिलिएट प्रोग्राम? ॲफिलिएट प्रोग्राम बद्दल ना आपण इंडिव्हिज्युअली बोलूया सर, त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल. गेहू पावडर साठी B2C कस्टमर कसे मिळणार? B2B कस्टमर पण मिळू शकतात तुम्हाला. ओके, आपण B2B साईट वरती किंवा B2B एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेत ना, ते बल्क बायर्स तुम्हाला इझिली मिळतील. जे एक्सपोर्ट करणारे असतात ते सगळे काय स्वतः बनवत नाहीत, ते दुसऱ्यांकडून घेतात आणि एक्सपोर्ट करतात. तर ते तुम्ही तसं करू शकतात. ओके, वेअर कॅन वी गेट सच सॅम्पल टू यूज? आपले बरेचसे पार्टिसिपेंट बनवतात, त्यांच्याकडून तुम्हाला मागवून देऊ शकतो. ओके सर, ऑफलाईन कोर्स ठेवला तरी चालेल, सध्या तरी ऑनलाईन आहे. ओके, ऑफलाईन सध्या नाही आहे, कारण बरेच लांबून पार्टिसिपेंट येत आहेत, तर त्यांच्यासाठी मग आपल्याला ऑनलाईन घ्यावा लागतो. सर, असे प्रोडक्ट्स बनवू शकतो का? असे प्रोडक्ट्स आता काय ना, हे टोमॅटो टॅरो पॅक ते बघावं लागेल. पण आपण बरेचसे प्रोडक्ट अजूनपर्यंत असं नाही आलंय की आपण नाही बनवू शकत, असे प्रोडक्ट नाही आले, पण आपण सगळे प्रोडक्ट बनवू शकलेलो आहोत इन्स्टंट फॉर्म मध्ये. लिंक शेअर केली आहे. ओके, ते नंतर मग बघतो मी, पण बरेचसे प्रोडक्ट आपण बनवू शकतो. तुम्हाला जर अजून काही प्रश्न असला आपण इंडिव्हिज्युअली पण फोनवरती बोलू शकतो. पण आता कोणाला डायरेक्ट प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. डायरेक्ट काय कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. सर, कोर्स हॅलो, हा बोला. कोर्स म्हणजे तुम्ही शिकवाल त्याच्यानंतर आम्हाला काही नंतर प्रश्न पडतील किंवा काही म्हणजे करायला लागल्यानंतर काही प्रश्न पडू शकतात. तर हा, मग ते कसे मी सॉल्व्ह करणार? म्हणजे आता कंटिन्युअस मॅडम ना, कंटिन्युअस ऑनगोईंग हा सपोर्ट चालू असतो. तुम्ही जेव्हा डेव्हलप करायला घ्याल ना, मशीन मध्ये लोड करायच्या आधी मी असं करू तसं करू, ते हँड होल्डिंग म्हणतो ना आपण, ते कंटिन्युअस तुम्हाला फोनवरती गाईड केलं जाईल. ओके, तरी पण काही प्रश्न आहे मग तुम्ही व्हिडिओ कॉल केला तर व्हिडिओ कॉल वरती तुम्हाला गाईड केला जाईल. तरी अजून काही प्रश्न आहे पर्सनली येऊन पण तुम्ही भेटू शकता. इट इज ऑन गोईंग सपोर्ट. नुसता कोर्स केला म्हणून मगाशी काय बोललो मी, की आपला हा रिलेशन इथे संपत नाही. आपलं ऍक्च्युअली कोर्स झाल्यानंतर आपलं रिलेशन ऍक्च्युअली सुरू होतं जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम करायला सुरुवात करतात, तेव्हाच मेन अवेलेबल त्यावेळेस. हा, कारण मी मसाला आणि मुरंब्याचा कोर्स केला होता, पण मग नंतर एकदा तो म्हणजे नेहमी 2 वर्ष मी कंटिन्यू मुरंबा केला, पण तिसऱ्या वर्षी माझा का खराब झाला हे मला कळलंच नाही. तर त्यावेळेला जी क्वेरी आली त्यावेळेला म्हणजे कोणी नव्हतं सांगायला, म्हणजे ते एवढं सगळं फुकट गेलं. म्हणून म्हटलं हा, ते असे काही प्रश्न. आता बघा, आता आपल्याकडे पार्टिसिपेंट असे आहेत ना की त्यांनी घरून सुरुवात केली, आता दिवसाला 4 टनचं वगैरे प्रोजेक्ट करतात, दिवसाला 4 टनचं प्रोडक्शन करतात आणि बरेच सक्सेस स्टोरीज आहेत. ओके, थँक्यू सर. काय प्रश्न ऐकू नाही आला? मार्केटिंगला तुम्हाला तुमच्याकडनं काय सपोर्ट मिळू शकतो का? हो, मार्केटिंगचा ना बघा, मार्केटिंगची ऑर्डर आणून दिल्या जाणार नाहीत, पण ऑर्डर कुठे मिळतील हे गाईड केलं जाईल तुम्हाला.
पण तिथे जाऊन तुम्हाला प्रेझेंटेशन करणं, कोटेशन देणं हे सगळं तुम्हाला करावं लागेल. पण कुठून ऑर्डर मिळू शकते हे नक्कीच गाईड करू शकतो तुम्हाला. अजून एक प्रश्न आहे, जे पार्टिसिपेंट बिझनेस सक्सेसफुल केलं हॅलो, त्यांना काय reference मिळू शकतं का? ऐकून आहे कोणा कळला का प्रश्न तो? जे पार्टिसिपेंटनी सिमिलर प्रोजेक्ट केले त्यांचा काय रेफरन्स मिळू शकतो का? कशाचं? जे पार्टिसिपेंटनी सिमिलर बिझनेस हो, चालू केले कोर्स जॉईन करतील त्यांना मिळेल. ओके 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 ओके, धन्यवाद. हॅलो हा बोला. सर, माझा एक प्रश्न आहे की जर घरून स्टार्ट केलं तर काही लिगल म्हणजे लायसन्स आपल्याला वगैरेची हा गरज घरच्या ऍड्रेसवरती जे लायसन्स लागणार ना, मेन फूड लायसन्स, ते आपल्या घरच्या ऍड्रेसवरती मिळू शकतं. ते मिळालं तर आपण कुठे ऑल इंडिया आपण विकू शकतो. थँक्यू. ओके, हॅलो हा बोला. सर, सध्या होम यूज साठी डिहायड्रेटर आलेले आहेत बाजारामध्ये. जास्त करून फॉरेन कंट्रीज मध्ये याचं जास्त प्रचलन झालेलं आहे सध्या. हो, तर मग पुढे भविष्यामध्ये या गोष्टी आपल्याला कॉम्पिटिशन ठरू शकतात का? आता तुम्ही आमच्या ऑफिसला आलात ना, तुम्हाला छोटे बनवलेले डिहायड्रेटर्स तुम्हाला बघता येतील. ओके, मग तुम्ही त्या बेसिसवरती ठरवू शकता आपल्याला जमू शकतं की नाही जमू शकतं. हा, अभिजित साहेब बोला. हॅलो, हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. सर, सगळ्या पार्टिसिपेंट कडनं एक क्वेश्चन मी विचारतो की कॉस्ट कटिंग किंवा कॉस्ट आपण कशी काय सेव्ह करायची. एक्झाम्पल आहे, आता कांदा 10 रुपये केजी आहे आणि 10 किलोचं 1 किलो साधारणतः आपल्याला आउटपुट मिळतं. बरोबर. तर गुजरातमध्ये तो रेट आहे 140 रुपये, 130 रुपये. पण आपण 10 किलोचा कांद्याचा रेट आहे 10 किलो प्रमाणे 100 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर एका सायकलसाठी 25 ते 30 रुपये युनिट जातात, म्हणजे 130 रुपये आपले सर त्याच्यातच गेले. बरोबर. आपण कॉम्पिटिशन कशी करायची बाकीच्या B2Bचा हा जो प्रश्न आहे ना, की आपल्याला रॉ मटेरियल हा मेन की राहतो. रॉ मटेरियल परचेस आहे ना, ते स्वस्तात आलं पाहिजे. बरोबर. आता त्याचबरोबर तुम्ही बघा ना, गुजरातचं जेव्हा आपण कम्पेअर करतोय तर क्वालिटी वाईज तुम्ही बघाल तर आपल्या इथे जे कांदा मिळतो आणि आपल्या इथून प्रोसेस केला कांदा ना, हा बऱ्याच सुपिरियर क्वालिटीचा तयार होतो. त्यामुळे आपले पार्टिसिपेंट ज्यांनी कांद्याचं काम करतायत आणि हॉटेल्सना सप्लाय करतायत त्यांना रेट चांगला मिळतो. ओके, तर त्यांना हे फिजिबल होते. गुजरातचं कॉम्पिटिशन असूनही त्यांनी गुजरातमध्ये त्यांचे कस्टमर शिफ्ट झालेले पण त्यांच्याकडे आलेले का, तर त्यांना क्वालिटी कन्सिस्टंट चांगली मिळाली नाही म्हणून त्यांनी क्वालिटी मेंटेन करत असल्यामुळे ह्याला परत आलेले. मग क्वालिटीवरती ह्याला कस्टमर चांगले बांधले गेले त्याचे आणि रेग्युलर सप्लाय चालू आहे कांद्याचा डिहायड्रेट करून. कारण प्राइस हा इश्यू आहेच, पण आपल्या जितकं स्वस्तात मिळेल तेवढं आपण प्रोसेस करायचं. युजली B2B मध्ये जेव्हा वास्ट व्हॉल्यूम मध्ये असतं तेव्हा युजली ते फार्मसी टायप केलेलं असतं आणि मग रेट पण एकदम चांगला स्वस्तात मिळालेलं असतं. ओके, हॅलो, हा बोला. हा सर, माझा प्रश्न होता की जे हॉटेलवाले कांदा पावडर किंवा फ्लेक्स, हो. जर फ्रेश कांदा वापरण्याऐवजी ते पावडर किंवा फ्लेक्स का वापरतील, असा माझा प्रश्न होता. आता बघा कसं आहे ना, की फ्रेश वापरायला त्यांना रोजचा रेट वेगवेगळा पडत असतो. प्लस लेबर यूज होत असतो. लेबरची कॉस्ट कोण कन्सिडर करत नाही. त्यामध्ये साला वगैरे जे वेस्टेज होत असतात त्याचा पण लेबर जात असतो. बरोबर. प्लस त्यांना एक अजून एक डिसएडव्हान्टेज हॉटेलचं बघाल तर त्यांना फॉर एक्झाम्पल एक त्यांनी ग्रेव्ही बनवली आहे, ग्रीन ग्रेव्ही बनवली आहे. त्यांना अंदाज असतो की 50 प्लेट आज विकल्या जातील, पण आज 20च प्लेट विकल्या गेल्या. जे एक्स्ट्रा 30 प्लेटचं बनवलं जातं ना ते युजली फेकून दिलं जातं. बरोबर. आणि हा जो लॉस होत असतो ना, खूप मोठा लॉस होत असतो आणि बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की आपला लॉस कुठे होतो. एवढा टर्नओव्हर होतं पण बिझनेस लॉस कुठे होतं हेच कळत नाही. तर ह्या डिहायड्रेशनच्या कन्सेप्टनी एंटायर जो लॉस आहे ना त्यांचा तो पूर्ण वाचू शकतो. फॉर एक्झाम्पल पालकची सकाळी तुम्ही बघाल ते जुडे पाठवतात, जुडे आणतात, ते रूट्स कट करतील, बरं त्या रूट्ससाठी पण पैसे भरलेले असतात त्यांनी. बरोबर. लेबर आलं, परत जे बनवून ठेवलं त्यांनी पेस्ट वगैरे बनवून ठेवली त्याची, तर आज यूज नाही आलं तर फेकून द्यावं लागतं. हा जो एंटायर लॉस आहे ना खूप आहे. वेरॅज तुम्ही डिहायड्रेटेड प्रोडक्ट बघितलं, पालकची पावडर, त्यांना एक प्लेटची ऑर्डर आली, 1 टेबलस्पून त्यांनी पावडर घेतली, त्यात बाकी मसाला घालून त्यांनी ते पालक पनीर तयार केलं. बरोबर. तर मग त्यांचं पूर्ण एंटायर वेस्टेज, लेबर आणि वेस्टेज
हे पूर्ण वाचते. बरं, अजून एक ऍडव्हान्टेज त्यांना हे सांगावं लागेल की आपलं जसं कांद्याचं सरांनी सांगितलं की 10 किलोचा 1 किलो कांदा होतो, पालकचं पण 10 किलोचा 1 किलो पालक होणार आहे. तर मग तेव्हा जे रिहायड्रेट करणार ना, पण जेव्हा पाणी टाकतील तर परत 1 किलोचा 8 किलो होणार आहे. बरोबर. तर मग हा ऍडव्हान्टेज त्यांना पटला ना, आणि किती कन्व्हिनियंट आहे, तर मग ते घ्यायला सुरुवात करतात आणि रेग्युलर घ्यायला सुरुवात करतात. कारण आपल्याकडून त्यांना जो रेट मिळणार आहे वर्षभरात सेम रेट मिळतो त्यांना. वेळेस रोज आता कधी 80 रुपये कधी 100 रुपये कांदा पण होतो, मग त्यावेळेस त्यांना तो रेट परचेस करायला लागतो. मग हा जो त्यांना फ्लक्च्युएशन जाते आणि त्यांना त्यांच्या रोजच्या मेनू कार्ड मधला रेट चेंज नाही करता येत, मग त्यांना हा खूप त्रास देत असतो रोजचा रेट फ्लक्च्युएशनचा. पण आपल्याकडून घेतल्यावरती त्यांना कन्सिस्टंट आणि त्यांना प्रॉफिट पण व्यवस्थित मिळू शकतो आपल्याकडून घेतल्यामुळे. तर हे ऍडव्हान्टेजेस आहे. आणि लॉंग टर्म मध्ये तुम्ही बघाल ना, डिहायड्रेशनचाच खूप यूज होत राहणार. ओके सर, थँक्यू. आता जर सुरुवात आहे या इंडस्ट्रीची. हा, ओके. अजून काय प्रश्न नसतील मॅडम, क्लोज करूया. सर तुम्ही ऍड्रेस वगैरे व्हॉट्सअपला परत एकदा टाका, कारण फेसबुकवरनं ते डिलीट झालेलं आहे किंवा हो गेलेलं हो आहे, हो. तर बऱ्याच जणांना मिळण्याची शक्यता कमी आहे. ओके ओके. तर तुम्ही हे सगळ्यांना हा व्हॉट्सअपचे जेवढे आज मेसेज मिळाले आहेत पार्टिसिपेंट ना? आहेत हा व्हॉट्सअपचे हा मेसेज आज जे मिळाले मेसेज हो 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 तर त्यांना त्याच्यावरतीच मग ऍड्रेस वगैरे पाठवतो. ओके. हा, आणि ह्याचं रेकॉर्डिंगचं लिंक पण परत बघायचं असेल तर मग बघता येईल, ते पण पाठव. हो चालेल सर. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि ज्यांना ओके इंटरेस्ट आहे तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचं ऍडमिशन घ्या. मग आपण भेटूयाच. ओके, कोर्सच्या दरम्यान आपण सर इंटरेस्ट. हा, सर नंबर मी परत एकदा रिपीट करते 9820367618. बरोबर. ओके. ओके मॅडम, क्लोज करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड. सगळेजण एन्जॉय करा वीकेंड. हा, आपण कोर्सच्या दरम्यान भेटू. थँक्यू सर. थँक्यू सर.